नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. 4000 लोकसंख्या असलेल्या नेस शिवापुरी गावात तब्बल 80 कोरोना रुग्ण सापडल्यानं प्रशासन हडबडलंय. त्यामुळे आज रात्री 12 वाजल्यापासून पुढील 7 दिवस गावात लॉकडाऊन करण्याचा निर्णय ग्रामदक्षता समितीनं घेतलाय. हातकणंगले तालुक्यातील नेस शिवपुरी गावामध्ये कोरोनाचे तब्बल 80 रुग्ण सापडले असून तिघांचा मृत्यू झालाय. सध्या 38 रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्यानं सिद्धेश्वर कॉलनी आणि शाहूनगर हा परिसर स्थानिक कार्यकर्त्यांनी सील केला असून तिथं औषध फवारणी करण्यात आली. वैद्यकीय पथकानं गावातील 1024 कुटुंबांपैकी 900 कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण केलाय. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आजपासून 7 दिवस गावात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय दक्षता समितीनं घेतलाय. प्रतिकारशक्ती वाढवण्याची औषधं तसंच बाधित कुटुंबांना लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा ग्रामपंचायतीकडून देण्यात येणार आहेत. तर आदर्श शिक्षण संस्थेनं स्वॅब तपासणीसाठी मोफत बस देण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या विळख्यात सापडून अनेक तरुण मृत्युमुखी पडत असताना दुसरीकडे हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथल्या 85 वर्षीय वृद्धेनं 8 दिवसात कोरोनावर यशस्वी मात केली आहे. श्रीमती शेवंता बाबूराव खोत या कोरोना प्रतिबंधात्मक 2 लस घेतल्यानंतर काही दिवसांनी कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या, पण 8 दिवसातच कोरोनावर विजय मिळवून नुकत्याच घरी त्या परतल्यात. यावेळी कुटुंबानं त्यांचं जल्लोषी स्वागत केलं. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथल्या खोतमळ्यात कुबेर बाबूराव खोत कुटुंबासह राहतात. त्यांच्या कुटुंबात एकूण 11 लोक आहेत. त्यांची आई शेवंता या 85 वर्षीय असून कुंभोज उपकेंद्रात त्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत. दुर्दैवानं 8 मे रोजी खोत परिवाराला कोरोनाची लागण झाली. एकूण 11 जणांच्या परिवारामध्ये 9 जण कोरोनाबाधित सापडले. त्यातील 8 जण संजय घोडावत कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन परत आले, तर श्रीमती शेवंता बाबूराव खोत इचलकरंजी इथल्या अलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. त्यांचा HRCT स्कोअर 12 असूनही केवळ लसीकरणाच्या बळावर रेमडेसिवीर इंजेक्शन न घेता त्या कोरोनावर मात करून यशस्वी परतल्या. कोरोनायोद्ध्या आजींचा स्वागत समारंभ आताशबाजी, फटाके आणि सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या विश्वास प्रार्थनेनं आणि साधनेनं करण्यात आलं. आजींच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. घरातील महिलांनी त्यांची ओवाळणी करून दृष्ट काढली. यावेळी कोरोना योद्ध्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. भारतीय बनावटीच्या लसीवर विश्वास ठेवून मी 2 वेळा लसीकरण पूर्ण करून घेतलंय, त्यामुळे मी सुरक्षित घरी परतले. सर्वांनी लसीकरण करून घ्यावं, घरी राहा, सुरक्षित राहा, असं आवाहन आजी आणि खोत कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलं. कुरुंदवाड अनवडी पूल ते भैरवाडी पुलापर्यंत पंचगंगा नदीला जलपर्णीचा विळखा बसलाय. नदीचं पूर्ण पात्र जलपर्णीनं महिन्याभरापासून व्यापलं असल्यानं जलचर प्राण्यांचं आरोग्य धोक्यात आलंय. शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीला प्रदूषणाचं कायमच ग्रहण लागलंय. कुरुंदवाड इथल्या भैरेवाडी पूल ते अनवडी पुलापर्यंत पंचगंगा नदीला जलपर्णीचा घट्ट विळखा बसलाय. त्यामुळे नदीचं पात्र गायब होऊन सगळा परिसर हिरवागार बनलाय. अनवडी पुलाजवळ नदीपात्रात जलपर्णी महिन्याभरापासून अडकली असल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीला जलपर्णीचा घट्ट विळखा बसलेला आहे. कुरुंदवाडातील भैरेवाडी पूल ते अनवडी पुलापर्यंत पंचगंगा नदीचं पात्र हे पूर्णपणे जलपर्णीनं व्यापलेलं आहे. प्रशासनाने यावर उपाययोजना करून जलपर्णी हटाव मोहीम करणे गरजेचं आहे. अन्यथा नदीपात्रातील जलचर प्राण्यांवर गदा येण्याची शक्यता या निमित्तानं निर्माण झाली आहे. बी न्यूजसाठी कुरुंदवाडहून रमेश सुतार. पन्हाळा तालुक्यातील माझगाव ते खोतवाडी दरम्यान असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्या खड्ड्यातून धोकादायकरित्या नागरिकांची वाहतूक सुरू होती. याबाबत बी न्यूजनं वृत्त प्रसारित केलं होतं. या बातमीची दखल घेऊन बांधकाम विभागाच्या वतीनं खड्डे भरण्यात आले. त्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होतंय. पन्हाळा तालुक्यातील माझगाव ते देवठाणेकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर खोतवाडी गावाजवळ रस्त्याला अनेक दिवसांपासून मोठे खड्डे पडले होते. खड्डे, दलदल आणि चिखल यातून मार्ग काढत वाहनधारकांची वाहतूक सुरू होती. दररोज या रस्त्यावर अनेक छोटे मोठे अपघात होत होते. बी न्यूजनं बातमी प्रसारित करून या समस्येकडे बांधकाम विभागाचं लक्ष वेधलं होतं. बातमीची दखल घेऊन बांधकाम विभागानं तातडीनं मुरुमाच्या सहाय्यानं रस्त्यावरील खड्डे भरून घेतले असल्यानं नागरिकांना प्रवास करणं आता सुलभ झालंय. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होतंय. वार्तापत्रामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती.
विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. गारगोटीसारख्या ग्रामीण भागातील न्यायालयात पहिल्यांदाच न्यायाधीश म्हणून 3 वर्ष काम केलंय. इथं अनेक चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या. त्यामुळे इथला अनुभव नेहमीच स्मरणात राहील असं प्रतिपादन न्यायाधीश अमित कोष्टी यांनी केलं. भुदरगड तालुका बार असोसिएशनच्या वतीनं आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. गारगोटीतल्या न्यायालयाचे न्यायाधीश अमित कोष्टी यांची नुकतीच बदली झाली आहे. या पार्श्वभूमीवर भुदरगड बार असोसिएशनच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. गारगोटी बार असोसिएशनचे अध्यक्ष AV देसाई यांच्या हस्ते न्यायाधीश कोष्टी यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आलं. गेल्या 3 वर्षांच्या कालावधीत इथं अनेक चांगले अनुभव घेता आले. ही आठवण जीवनात कधीही विसरता येणार नाही असे गौरवोद्गार यावेळी न्यायाधीश कोष्टी यांनी काढले. ज्येष्ठ वकील संजय सिंह भोसले, ॲडव्होकेट संग्रामसिंह कडव, गणेश मुंगळे, ॲडव्होकेट AV देसाई, महेश चोपडे यांनी न्यायाधीश कोष्टी यांच्या कामकाजाविषयी गौरवोद्गार काढले. यावेळी बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष अंजली करवळ, ॲडव्होकेट KT पाटील, ॲडव्होकेट BP जगदाळे, ॲडव्होकेट PP चौगुले, ॲडव्होकेट धनंजय देशपांडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. कागल तालुक्यातील चिकोत्र्या खोऱ्यात गारपिटीनंतर उसावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. तालुका कृषी कार्यालयानं स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीनं बाधित उसावर औषधांची फवारणी करून किडीवर नियंत्रण मिळवलंय. चिकोत्र्या खोऱ्यात गारपिटीनं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या नुकसानीनं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं असतानाच लष्करी अळीनं पिकांचा फडशा पाडलाय. सुमारे 100 हेक्टर क्षेत्रातील उसावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. कोल्हापूर मका आणि गुळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ SS महाडिक, NB घोडके, कृषी विभागाचे अधिकारी RG पाठक, अनिकेत माने, सुशील बुगडे यांनी बाधित क्षेत्राची पाहणी केली. तसंच स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीनं बाधित पिकांवर एकाच वेळी कीटकनाशकाची फवारणी केली आहे. गावातील शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी, सरपंच यांनी केलेल्या तत्काळ कार्यवाहीमुळे लष्करी अळीचा धोका टळल्याचं कृषी विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील जुळेवाडी वालूर गावच्या हद्दीतील अनेक मोऱ्या गेल्या 2 वर्षांपासून खचलेल्या आहेत. मोऱ्यांच्या दोन्ही बाजूचे लोखंडी ग्रिल तुटल्यामुळे रात्रीच्या वेळेस इथं अपघात होत आहेत. त्यामुळे मोऱ्या दुरुस्त करण्याची मागणी वाहनधारकांमधून होती आहे. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर रात्रंदिवस वाहतूक सुरू आहे. मात्र गेल्या 2 वर्षापासून जुळेवाडी वालूर गावच्या हद्दीतील मोऱ्याची अवस्था बिकट बनली आहे. दोन्ही मोऱ्या पावसाच्या पाण्यानं खचल्यात. दोन्ही बाजूकडील संरक्षक लोखंडी ग्रिल तुटलेत. त्यामुळे रात्रीचे अपघात होत आहेत. दोन्ही मोऱ्या 50 फूट खोल आहेत. लोखंडी ग्रिल तुटल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी इथं लाकडी बांबू बांधलेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर या महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढतं. या पार्श्वभूमीवर महामार्ग प्रशासनानं या दोन्ही मोऱ्यांची तातडीनं डागडुजी करणं, इथं लोखंडी ग्रिल उभारणं गरजेचं आहे. मात्र महामार्ग प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याअगोदर दोन्ही मोऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारक आणि नागरिकांकडून होतीये. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हेर्ले इथं मदतीचा उपक्रम राबवण्यात आला. भाजप आणि युवा मोर्चाच्या वतीनं हेर्ले इथल्या अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क, फेस शील्ड, हँडग्लोव्हचं वाटप करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. हातकणंगले तालुक्यातील हेर्ले इथं भाजप आणि युवा मोर्चाच्या वतीनं अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांना सॅनिटायझर, फेस शील्ड, हँडग्लोव्ज, मास्क तसंच ग्रामपंचायत कामगारांना धान्य, मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्ज, फेस शील्ड यांचं वाटप करण्यात आलं. ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, तलाठी SA बरालगे, भाजपा तालुका चिटणीस श्रीकांत पाटील, विश्वजित भोसले, युवा मोर्चा अध्यक्ष सुधीर परजाम, बिपिन आलमान यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. यावेळी विशाल परमाज, इब्राहिम खतीब, सचिन थोरवत, सुनील खुरपे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते महालक्ष्मी TMT बार्स.
नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बास नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. पन्हाळा तालुक्यातील शिंदेवाडी इथले काही लोक मुंबईमध्ये वास्तव्याला आहेत. लॉकडाऊनच्या काळात ही मंडळी गावाकडे आली आहेत. या कालावधीत ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुंबईकरांच्या वतीनं गावातील प्रत्येक नागरिकाला मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं. तसंच ऑक्सिमीटर आणि थर्मामीटरद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात आली. पन्हाळा तालुक्यातील 7वेपैकी शिंदेवाडी गावामधील 8 ते 10 जण मुंबईमध्ये नोकरी आणि व्यवसायानिमित्त वास्तव्याला आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये हे लोक गावी आलेत. या काळात गावच्या लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी या हेतूनं शिंदेवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबईच्या वतीनं गावातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये नागरिकांचं थर्मल स्कॅनिंग आणि ऑक्सिजन लेव्हल तपासण्यात आली. तसंच गावातील सर्व कुटुंबातील नागरिकांना सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमात महादेव भिंगारडे, दिलीप भिंगारडे, राजाराम शिगणारे, दिनकर शिंदे, प्रकाश शिंदे, चिमाजी भोसले सहभागी झाले होते. मृग नक्षत्राची चाहूल लागल्यानं पन्हाळा तालुक्यात भात पेरणीला प्रारंभ झाला असून बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त झालाय. गावातील लॉकडाऊन जरी असला तरी बळीराजाचं संपूर्ण कुटुंब मात्र शेतीच्या मशागतीच्या कामात गुंतलं असल्याचं चित्र दिसून येत आहे. पन्हाळा तालुक्यात 21 मेच्या मुहूर्तावर कुरीच्या सहाय्यानं भात पेरणीला सुरुवात करतात. परंतु तौक्ते चक्रीवादळामुळे गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसानं शेतामध्ये पाणी साचून राहिलं होतं. त्यामुळे यावर्षी पेरण्या लांबणीवर पडल्यात. पेरण्यायोग्य झालेल्या वाफ्यांमध्ये पेरण्या सुरू झाल्यात. वाढत्या ऊस लागवडीमुळे यावर्षी पन्हाळा परिसरात भात पिकाच्या क्षेत्रात देखील मोठी घट झाली आहे. पन्हाळा परिसरातील कोतोली, करंजफेण, बांदिवडे, राक्षी, बाजारभोगाव, कळे, पोहाळे या डोंगर भागातील शेतकरी टोकन पद्धतीनं भात पेरणी करतात. या परिसरात भात पिकांचं क्षेत्र देखील जास्त आहे. भात पेरणीमुळे कृषी सेवा केंद्रामध्ये भात बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची सध्या मोठी गर्दी होत असल्याचं चित्र आहे. यापुढील 1 आठवडा तरी शिवारात पेरणीची धांदल सर्वत्र दिसणार आहे. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील येळाणे ते आंबा या गावादरम्यान रस्त्यावरील झाडाच्या धोकादायक फांद्या आणि वाळलेली झाडं अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. रस्त्यावर आलेल्या फांद्यांना धडकल्यानं या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागानं या धोकादायक फांद्या आणि झाडं तातडीनं हटवावीत अशी मागणी तालुका शिवसेनेच्या वतीनं होती आहे. नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर येळाणे ते आंबा गावादरम्यान रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या लोंबकळताना दिसत आहेत. तर काही झाडं पूर्णपणे वाळून धोकादायक स्थितीत उभी आहेत. या फांद्यांना धडकून इथं वारंवार अपघात होत आहेत. त्यामध्ये अनेक वाहनधारकांना गंभीर दुखापतही झाली आहे. तर काही फांद्या महावितरणच्या विद्युत तारेवर लोंबकळत आहेत. जोरदार वाऱ्यामुळे या फांद्यांचा विद्युत तारेला स्पर्श होऊन वारंवार ठिणग्या पडत असतात. पावसाळा सुरू झाला तर जोरदार वाऱ्यामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्ग प्रशासनानं धोकादायक फांद्या आणि वाळलेली झाडं या मार्गावरून ताबडतोब हटवावीत अशी मागणी वाहनधारकांकडून होती आहे. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.